हॅलो शिकतो माणूस हॅलो 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 सतीश हॅलो हॅलो हे घे सूरज हॅलो चालू हॅलो आहे हॅलो हॅलो ये रिस्टार्ट होगी हॅलो हॅलो पावर देख पहले ए इसको बोर्ड पे दे पावर क्या रे भावेश हॅलो वापस बंद किया लाइट गया ये क्यों ट्रिप हो रहा है वो चालू करना वो मशीन पे कोडे समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा. आपण पाहत आहात ऐकत आहात कापडे विभाग कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जांतरा चषक बीसी पायटा यांच्या संयुक्त विद्यमानाने या भरवलेल्या स्पर्धा हे पहा येथे चहा व नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. कृपया कोणाला नाश्ता करायचा असेल तर कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे जायचंय. यानंतर होणारा सामना डोंबेश्वरवाडी विपक्ष धामण्याची वाडी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचंय. या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय दीपक दादा निकम यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे. येतो ते सामन्याला सुरुवात. बोल बोल हा हा बरं ठीक आहे चालेल. हा बरं ठीक आहे पुढची मॅच घे. मला वाटतं अजून ट्रेन मध्ये आहे ना ती टीम. नंतर बोला आज नाही ती काम करा हे होते नाही बसले काय जिंकण्यासाठी आपल्याला 18 चेंडू मध्ये 29 धावांचं आव्हान ठेवलंय. ते कोंडीची वाडी संघाने मालुंगे संघाची पहिल्या षटकामध्ये फलंदाजी होते बिनबाद 3 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर मालुंगे संघाकडून सूरज यांच्या माध्यमातून पहिले षटक एक विश्वासू गोलंदाज मैदानावर उतरवलेला तो कोंडीची वाडी संघाने. पुढचा लोअर फुलटा चेंडू होता. चेंडू मध्ये फलंदाज तोपर्यंत चेंडूवर भरपूर प्रयत्न केला. चांगले पाहायला मिळाले परंतु चेंडू निर्जनस्थळी पडला. याच कारण 2 धावा अर्जित केलेले आहेत. 2 खाल्ले ना. राजेश आणि रोशन हे दोन्ही फलंदाज प्रगतीपथावर म्हाळुंगे ब संघाकडून.
पुन्हा एकदा स्क्वेअरला मारलाय चेंडू. चेंडू आता सीमारेच्या दिशेने वन बाउन्स चेंडू लॉंग लेगच्या दिशेने चौकार. चौकार चौकार. बाहेर सीमा पार चेंडू येतोय हा षटकार. या षटकाराच्या सैन्य धावसंख्या पुढे सरकेल 6 धावांनी. धावसंख्या होती 11 बिनबाद 11 अशी धावसंख्या. म्हाळुंगे टुर्नामेंटचा पहिला षटकार. या टुर्नामेंटचा पहिला षटकार आपल्याला रोशन यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. राधाकृष्ण चषक 2024. शिवकृपा तामाणे आणि दुर्गवाडी दोन्ही संघांचे संघनायक जर मैदानामध्ये आला असेल तर त्यांनी आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये भेटायचं आहे. आम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. शिवकृपा तामाणे आणि दही दुर्गवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी निर्देशले चेंडू पडला मिड विकेटच्या दिशेने. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. तद्वर पंच धावा मिळतील 4 4 आणि 4. धावसंख्या होते 15. पहिले शिफ्ट झालं ना. यस पहिले शिफ्ट झालं का. 15 आता 4 आता 14 पाहिजे. 12 बॉल 14. दही दुर्गवाडी आणि शिवकृपा तामाणे दोन्ही संघ जर मैदानामध्ये दाखल असतील तर त्यांनी कृपया कर्णधाराने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. शिवकृपा तामाणे आणि चौका डीजे असं असं तुम्ही बोलला ना की डीजे वाजवणार. बटन बंद करता. हा मग त्यांना तेच बोलतो बटन बंद कर पाहिजे ना मला बटन. बॅकग्राऊंडचा आवाज तेच ना पाहिजे ना बटन. ते नाही ऐकायला येत पण लाईव्हला हा जात ऐकायला. बटन कुठे आला. असं असं का झालं का. हे चालू. हॅलो हॅलो हॅलो. विजय या गोलंदाजाला आमंत्रित केलं संघनायकाने. पहिले षटक काहीसं मागणं ठरलं ते सुरेश यांच्या माध्यमातून. एक अनुभवी गोलंदाज असताना सुद्धा त्यांच्या षटकामध्ये 15 धावा असा खरपूस समाचार घेतला तो म्हाळुंगे संघाने. राजेश आणि रोशन या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी. धावसंख्या 15. स्क्वेअर लेग चेंडू तट गेला. एकदा धावून पूर्ण आणि चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. डीजे आजच्या दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण फायनल खेळवायचे. त्यामुळे जेवढं आम्हाला सहकार्य कराल तेवढं मंडळ आपलं शतशेर होऊन राहील. प्रत्येक खेळाडूने प्रत्येक संघनायकाने आम्हाला सहकार्य करायचंय. पुन्हा एकदा पुढील बॉल विजय यांच्या स्वरूपातून क्षेत्ररक्षणामध्ये आदलाबदल केली जाते. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार राजे यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू पहिला षटकार चौकार आला. तदनंतर विजय हा खेळाडू दाखवून देते मी सुद्धा काय कमी नाही. अगदी गुडलेन्स टप्प्यावर चेंडू टाकला गेला. सरळ चेंडू टाटा बाय बाय करत क्षेत्ररक्षक याच्या हातामध्ये विसावला गेला. पुन्हा एकदा फलंदाज पंचांच्या उजवीकडून हलक्या हाताने स्टेअर केलं. तिथे एक धाव धावून पूर्ण केली आहे ती रोशन आणि राजेश यांच्या माध्यमातून. धावसंख्या 20. जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता म्हाळुंग जननी माता म्हाळुंगे ब संघाला. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेनं चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय बंटी. तद्वर 2 धावा अर्जित सुद्धा केल्या रोशन आणि राजेश यांनी. धावसंख्येत बदल होते. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पोहोचते 22 धावांवर.
पंच आमच्याकडे वळतील. एक आव्हांतर धाव या सामन्याचे पंच ज्यांची पोळातपूर महाडमध्ये मुंबईमध्ये सुद्धा ख्याती आहे, चांगली चांगली मागणी होत आहे असे रोशनजी खापणे सर आणि प्रदीप शिंदे सर. एक डॅन्सिंग अंपायर अशी प्रख्यात पोलादपूर मध्ये आहेत. पुन्हा एकदा गोल्डन स्पॉटवर चेंडू. एक आव्हांतर धाव, माफ करा. पंच आमच्याकडे होतील, दोन्ही आज समांतर करतील. हे एक पुन्हा अवांतर धाव. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती आहे आपल्या चेंडूची दिशा आहे ना ते आपल्या संघाची दशा ठरवेल. त्यामुळे तुम्हाला चांगली गोलंदाजी या मैदानावर करावी लागेल, अन्यथा आपल्या चेंडूची दिशा आपल्या संघाची दशा ठरवू शकते. शिवकृपा तामाने आणि दहीदुर्गवाडी जर संघ आपला आला असेल तर आपले दोन्ही कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. शिवकृपा तामाने आणि दहीदुर्गवाडी. शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवला गेला. तद्वर एक धाव अर्जित आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर म्हाळुंगे बस संघाची धावसंख्या होते 25. जिंकण्यासाठी 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 4 धावा. सामना नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात काय येथील मात्र शंका नाहीये. दोन्ही संघ तसे बलाढ्य संघ आहेत. 25, 6 चेंडू 4 धावा. शिवकृपा तामाने दहीदुर्गवाडी संघ आपला आला असेल तर संघ नायकाने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. ठीक आहे, बघूया आपण. त्यांची पोर आली नाही. निर्धाव चेंडू 5 चेंडू 4 धावाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू म्हणावा लागेल तो बंटी यांचा. बंटीने पहिलं षटक का नाही टाकलं. पहिल्या चेंडूमध्ये पाहायला मिळाली बंटीची आपल्याला चेंडूची दिशा. पुन्हा एखादा चेंडू जर डॉट गेल्यानंतर सामन्यामध्ये नक्कीच मजा येईल आणि म्हाळुंगे संघ म्हणत असेल की एक मोठा फटका पाहिजे. हा एक निर्धाव चेंडू 4 चेंडू 4 धावा. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. पवदावाडी संघाचे कर्णधार आणि भीमनगर संघाचे कर्णधार आपण तरी आलात का. प्रत्येक संघाला शेवटचा कॉल असेल. 5-5 धावांची पेनल्टी भेटेल, लक्षात ठेवा. प्रत्येक संघाला शेवटचा कॉल असेल. हा शेवटचा कॉल म्हणून जा. जर आपण आला नाही तर आपला 5-5 धावांची पेनल्टी दिली जाईल. होते सामन्याला सुरुवात. हा एक निर्धाव चेंडू 3 चेंडू एक चिक्की सिंगल काढण्यात यशस्वी दोन्ही सलामीवीर. तीन चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मी पहिल्याच बोललो होतो की बंटी पहिल्या षटकामध्ये का नाही गोलंदाजी टाकण्यासाठी आला आणि तर प्रात्यक्षिक बंटी दाखवून देतो आपल्याला. मागे प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही बंट्यांचा खेळ पाहिलाय, परंतु त्यांनी पहिलं षटक टाकायला सुरुवातीला दिलं आणि सुरुवात हा महागडा ठरला गेला. चहा नाश्त्याची ते व्यवस्था केलेली आहे. हा एक निर्धाव चेंडू 2 चेंडू 3 धावा. काय गोलंदाजीचा चालली आहे मैदानाच्या मध्ये. वा भाई वा. या ठिकाणी आमचे दीपकदादा निकम तसेच गोविंददादा निकम, विलाजी शेठ निकम आणि मंगेजी बेलू साहेब कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. आपण आला त्या स्पर्धेला एक आपलं मोलाचं सहकार्य आम्हाला पाहायला मिळतंय. आपण व्यासपीठावर या. आपलं असेल हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आमच्या असोसिएशनचे सल्लागार विनोदजी चव्हाण साहेब आणि येथे होते चुकी क्षेत्ररक्षकाची होती चुकी किपरची. चेंडू जातोय पंच. लेग बाईकच्या 3 धावा काढण्यात यशस्वी आणि येथे म्हाळुंगे ब संघ हा विजयी झालेले. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. विजयी संघाचे अभिनंदन.
पराभव संघांचे खूप सारे कौतुक. हे पहा जो